सत्तेच्या वर्तुळातलं एक असं काळं सत्य ज्याने अक्षरशः जगभरात खळबळ माजवली. हे प्रकरण आहे जेफ्री एप्स्टीनचं आणि याचे धागेदोरे थेट भारतापर्यंत पोचले आहेत. आजच्या या विश्लेषणात आपण याच भारतीय कनेक्शनचा शोध घेणार आहोत. पण मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की अमेरिकेतल्या एका कुप्रसिद्ध गुन्हेगाराच्या काळ्या कृत्यांमध्ये काही प्रतिष्ठित भारतीय नावं का आणि कशी काय समोर आली? चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. बरं, थेट भारतीय कनेक्शनवर जाण्याआधी हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? हा जेफ्री एप्स्टीन होता कोण आणि त्याच्या गुन्ह्यांचे हे जागतिक वादळ उठलं कसं, हे आधी समजून घेऊया. तर हा जो जेफ्री एप्स्टीन आहे तो होता एक अमेरिकन फायनान्सर. पण ही होती त्याची वरवरची ओळख. त्याची दुसरी आणि खरी ओळख होती अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करणारा एक सिद्ध गुन्हेगार. आणि त्याच्या या गुन्हेगारी प्रवासाकडे बघितलं ना की व्यवस्थेतल्या त्रुटी अगदी स्पष्ट दिसतात. म्हणजे बघा, 2008 मध्ये इतके गंभीर आरोप होते तरी त्याला शिक्षा झाली फक्त 13 महिन्यांची. फक्त. मग 2019 मध्ये त्याला पुन्हा अटक झाली, पण खटला सुरू व्हायच्या आतच त्याचा तुरुंगातच संशयास्पदरित्या मृत्यू झाला. आणि त्यामुळे अनेक मोठी नावं उघड होण्यापासून वाचली. आता ज्या कागदपत्रांमुळे हा सगळा गदारोळ सुरू झालाय त्या एप्स्टीन फाईल्स म्हणजे नक्की काय आहेत ते बघूया. सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या फाईल्स म्हणजे एप्स्टीनच्या काळ्या साम्राज्याचा कच्चा चिठ्ठाच आहे. 2002 पासून ते 2019 पर्यंतचे त्याचे सगळे ईमेल्स, त्याच्या भेटीगाठींची वेळापत्रकं आणि इतरही बरीच गुप्त कागदपत्र जी आता कायदेशीर प्रक्रियेमुळे अख्ख्या जगासमोर आली आहेत. आणि ह्या कागदपत्रांमधून जे काही बाहेर आलं ना ते अक्षरशः धक्कादायक होतं. म्हणजे एप्स्टीनच्या नेटवर्कमध्ये कोणी 1-2 जण नव्हते, तर राजकारणी, मोठे मोठे उद्योगपती, बँकर्स, शिक्षणतज्ज्ञ आणि अशा अनेक प्रभावशाली लोकांचा समावेश होता. हे जाळं अगदी सत्तेच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पसरलेलं होतं. सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय होती माहितीये? ह्या कागदपत्रांवरून असं दिसतंय की एप्स्टीनसोबत संबंध ठेवणं ही एक अगदी सामान्य किंवा प्रतिष्ठित गोष्ट मानली जात होती. आणि ह्याच सामाजिक मान्यतेच्या कवचाखाली त्याची सगळी गुन्हेगारी कृत्य दडपली जात होती. हे प्रकरण ना फक्त एका व्यक्तीच्या गुन्ह्यापुरतं अजिबात मर्यादित नाहीये. यातून हे सुद्धा स्पष्ट दिसतं की यात सत्ता आणि संपूर्ण व्यवस्थाच कशी अपयशी ठरली. या सगळ्याची सुरुवात झाली 2005 मध्ये, जेव्हा फ्लॉरिडामध्ये राहणाऱ्या एका आईने खूप मोठं धाडस दाखवलं आणि आपल्या 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार केली. विचार करा, एका आईच्या धैर्यामुळे हे इतकं भयंकर रॅकेट जगासमोर आलं. पण इतक्या गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा काय झाली असेल? फक्त 13 महिने. फक्त 13 महिने. जिथे त्याला आयुष्यभराची कैद व्हायला हवी होती तिथे त्याला एक स्वीटहार्ट डील मिळाली. एवढंच नाही, त्याला दिवसात तुरुंगातून बाहेर पडून चक्क ऑफिसमध्ये काम करायची परवानगी होती. आता सांगा, हे व्यवस्थेचं अपयश नाही तर दुसरं काय आहे? आणि हे अपयश काही एका सरकारपुरतं मर्यादित नव्हतं. अनेक वर्ष त्यानंतर आलेल्या अमेरिकन प्रशासनांवर सुद्धा ठोस कारवाई न केल्याचे आणि काही मोठी प्रभावशाली नावं लपवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप झाले. चला आता येऊया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. या जागतिक वादळाचे धागेदोरे भारतापर्यंत नेमके कसे पोहोचले? ह्या फाईल्समधल्या एका ईमेलमध्ये असा आरोप आहे की उद्योगपती अनिल अंबानी यांनी अमेरिकन नेत्यांची भेट घडवून आणण्यासाठी एप्स्टीनची मदत मागितली होती. आणि यातली विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी नेतृत्वाच्या वतीने म्हणजे ऑन बिहाफ ऑफ लीडरशिप बोलत असल्याचा उल्लेख केला होता. आता यात आणखी एक मोठं नाव समोर आलंय, हरदीप सिंग पुरी यांचं, जे आता आपल्याकडे केंद्रीय मंत्री आहेत. एका दुसऱ्या ईमेलनुसार असं दिसते की त्यांनी एका एक्झॉटिक आयलंडवरून परत आल्यावर एप्स्टीनला भेटण्याची व्यवस्था केली होती. म्हणजे बघा, एका बाजूला आहेत अनिल अंबानी ज्यांच्यावर भेटीसाठी मदत मागितल्याचा आरोप आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहेत हरदीप सिंग पुरी, ज्यांनी नंतर स्पष्टीकरण दिलं की त्यांना एप्स्टीनच्या गुन्ह्यांबद्दल काहीही माहिती नव्हती. बरं, आता इतके गंभीर आरोप झाल्यावर आपल्या भारत सरकारची भूमिका काय होती आणि यातनं कोणते नैतिक प्रश्न उभे राहतात हे पाहणंही महत्त्वाचं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या ईमेल्सवर एक अधिकृत प्रतिक्रिया दिली, फक्त एका शब्दात, ट्रॅशी. म्हणजे काय तर निरर्थक किंवा कचरा. सरळ सरळ विषयच संपवून टाकला. एवढंच नाही तर सरकारने संसदेमध्ये ह्या इतक्या महत्त्वाच्या विषयावर कुठलीही चर्चा होऊ दिली नाही.
आणि सरकारच्या या भूमिकेमुळे पारदर्शकतेबद्दल एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं, नाही का? हे सगळं पाहिल्यावर आपल्या मनात एक मोठा प्रश्न येतो की सत्ता, पैसा आणि गुन्हेगारी यांचं हे जे जाळं आहे ते खरंच किती खोलवर पसरलेलं असेल. आणि दुसरा प्रश्न असा की जेव्हा अल्पवयीन मुलामुलींच्या शोषणासारखे इतके गंभीर गुन्हे समोर येतात तेव्हा त्यांना असं ट्रॅशी म्हणून कमी लेखणं हे नैतिकदृष्ट्या तरी बरोबर आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, लोकशाहीमध्ये उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी ह्याला काही स्थान आहे की नाही? या प्रश्नाचं उत्तर फक्त सरकारनेच नाही तर खरं तर आपल्या सगळ्यांनाच मिळून शोधावं लागेल.